बातमी पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवड गोळीबाराच्या घटनेनं हादरले। बाईकवरून आलेल्या दोन अज्ञातांनी एजे फर्निचर मॉलवर अंधाधुंद गोळीबार केलाय। सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही। मात्र गोळीबाराच्या घटनेनं व्यापाऱ्यांमध्ये आता दहशतीचं वातावरण आहे। दरम्यान पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत। त्या ठिकाणी एजी फर्निचर मॉलच्या नावाच्या दिशेने त्या ठिकाणी स्वतःकडे असलेल्या ज्या पिस्टलमधून काही त्याच्यामधून काही राऊंड फायर केले आणि ते बाहेरच्या दिशेने निघून गेलेले आहेत। या अनुषंगाने या ठिकाणी सर्वस्वी तपास चालू आहे। त्या ठिकाणी हे कोण व्यक्ती आहेत, काय आहेत याच्याबाबत तपास चालू आहे आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे। या संदर्भातले अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी गोपाळ मोडघर यांच्याकडून। गोपाळ, या मॉलवर गोळीबार करणाऱ्या आरोपींपर्यंत पोलीस पोहोचू शकलेत का? काय अपडेट? पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये काल रात्री एजे ह्या मॉलवर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार केलेला आहे। जवळपास 6 राऊंड या आरोपींनी एजे फर्निचर मॉलवर गोळीबार केलं असं समजत आहे। घटनेचं गांभीर्य पाहून रात्री पिंपरी चिंचवड पोलीस दलातील फॉरेन्सिक टीम तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते आणि हे जे दुचाकीवर आलेले आरोपी आहेत त्यांना बेड्या ठोकण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत। मात्र हे जे आरोपी आहेत हे कुठल्या गँगचे आहेत आणि त्यांनी कशाला गोळीबार केलं हे अद्याप स्पष्ट झालं नाही। ठीक, धन्यवाद गोपाल संपूर्ण माहितीसाठी। तर पिंपरी चिंचवडमधली ही धक्कादायक घटना आहे। यामुळे आता व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली। फर्निचर मॉलवर गोळीबार केला अंधाधुंद या सगळ्या आरोपींनी आणि तिथून ते फरार झालेत।